टंग ट्विस्टर म्हणजे काय बघा, तर असे काही वाक्य असतात जे उच्चारायला अवघड असतात. ठीक आहे. टंग ट्विस्टर इज अ सिक्वेन्स ऑफ वर्ड्स और साऊंड टिपिकली ऑफ अन अल्टरनेटिव्ह काइंड दॅट आर डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स क्विकली अँड करेक्टली. ठीक आहे. तर बघा, काही शब्दसमूह किंवा काही वाक्यातील क्रमाने येणारे शब्द, त्या शब्दामध्ये असलेलं ध्वनी साधर्म्य याच्यामुळं काय होतं, तर ते उच्चारण्यास अवघड जातात. अशा शब्दसमूहांना, अशा वाक्यांना टंग ट्विस्टर असं आपण म्हणतो. ठीक आहे. उच्चारायला अवघड जाणारे शब्द. तरी काही एक्झाम्पल दिले बघा. पीटर पायपर पिकड पॅक ऑफ पिकल्ड पेपर. ठीक आहे. किंवा दुसरं इथं उदाहरण दिलं आणखीन काय बघा, तर सायली नीड्स अ बिग ब्लॅक बिअर सॅट ऑन अ बिग ब्लॅक रग. ठीक आहे. तर ही जर वाक्य तुम्ही असं फास्ट म्हणायला गेला तर तुमचा उच्चार जो आहे तो चुकणार आहे. कारण का, तर तुम्ही फास्ट म्हणू शकत नाही वाक्य. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी: यूज द इंटरनेट अँड फाइंड आउट मिनिमम 5 टंग ट्विस्टर अँड प्रेझेंट इट इन द क्लास. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं बघा, आंतरजालाच्या साह्यानं अशीच 5 वाक्य तुम्हाला शोधून काढायची आहेत. ठीक आहे. आणि ते तुम्हाला वर्गात तुमच्या फ्रेंड्सला सांगायचे आहेत. मी तुम्हाला काय उदाहरणं दिले तर बाकी तुम्ही पाहू शकता. ट्राय टू ट्रेस द ट्रॅव्हलर, डोंट ट्राय टू ट्रिक द टीचर, ब्रिंग द ब्ल्यू ब्रिक्स बॅक. ओके. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट काय बघा मग, जस्ट 1 न्यू वर्ड अ डे. काय करायचं तुम्हाला, तर रोज एक नवीन शब्द काय करू शकतो बघा तो. लिसन टू ऑर रीड समथिंग इन इंग्लिश टिल यू कम अक्रॉस अ वर्ड दॅट इज न्यू टू यू. ठीक आहे. काय करायचं बघा, तर तुम्हाला नवीन शब्द सापडेपर्यंत इंग्रजीमधून काहीतरी ऐकत किंवा वाचत राहायचं आहे. इट कुड बी इवन द फर्स्ट वर्ड दॅट यू रीड ऑर हिअर. आणि तो शब्द असा असेल, तो तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल किंवा वाचलेला असेल. यू मे फाइंड अ न्यू वर्ड एनिवेअर इन युअर टेक्स्टबुक, इन न्यूजपेपर, ऑन अ बोर्ड, ऑन अ होर्डिंग, ऑन अ टीव्ही ऑर रेडिओ एटसेट्रा. आणि हा नवीन शब्द तुम्हाला कुठं मिळेल बघा, तर तुमच्या कमिक पुस्तकामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा एखाद्या सूचना फलकावरती किंवा एखाद्या जाहिरात फलकावरती किंवा दूरदर्शन किंवा रेडिओवरती सुद्धा तुम्हाला हा शब्द, नवीन शब्द मिळेल. काय करायचं बघा या शब्दाचं मग, राईट डाऊन द न्यू वर्ड ऑन अ कार्ड. तर तो शब्द एका कार्डवरती लिहायचा आहे. लुक इट अप इन अ डिक्शनरी अँड लर्न इट. त्या शब्दाबद्दलची अधिक माहिती तुम्हाला शब्दकोशामधून मिळवायची आहे. यू मे टॉक अबाउट इट टू युअर टीचर, फ्रेंड्स अँड एल्डर्स. आणि त्या शब्दाविषयी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी, मित्रांशी आणि वडीलधाऱ्या माणसाशी बोलायचं आहे. ट्राय टू यूज इट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. आणि त्या शब्दाचा तुमच्या वाक्यात वापर करायचा प्रयत्न करायचा आहे. पुट ऑल द वर्ड्स यू हॅव कलेक्टेड सो फार इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि हे जे शब्द आहेत, नवीन शब्द तुम्ही जे गोळा केले, तर त्यांना अगदी क्रमाक्रमाने ठेवायचं आहे, जमा करून सगळ्यांना. ठीक आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. मेक शुअर दॅट युअर वर्ड कार्ड्स आर ऑलवेज अरेंजड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके. तर वर्णानुक्रमाप्रमाणे हे तुमचे जे शब्दांचे कार्ड आहे ते लावल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे. वेन यू ऍड अ न्यू वर्ड टू युअर कलेक्शन, इन्सर्ट इट ॲज इट्स प्रॉपर प्लेस इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि ज्या वेळेस असा एखादा नवीन शब्द तुम्हाला मिळेल, तुम्ही त्याचं कार्ड बनवाल, तर त्याला या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये योग्य स्थान द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन अ डे, रोज एक प्रश्न. ठीक आहे. जसं तुम्ही वर एक रोज शब्द तयार केला तसा प्रत्येक दिवशी एक प्रश्न. फ्रेम और चूज अ सिंपल क्वेश्चन ऑन युअर ओन. ठीक आहे. यू शुड ऑल्सो नो द अप्रोप्रिएट आन्सर टू इट. ठीक आहे. तर काय करायचं बघा, एक साधा सोपा प्रश्न तयार करायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असलं पाहिजे. प्रॅक्टिस युजिंग द क्वेश्चन अँड आन्सर विथ युअर फ्रेंड. यू मस्ट यूज अ न्यू क्वेश्चन एव्हरी डे. ठीक आहे. तर बघा, तुम्ही जो या प्रश्नाचा सराव केला पाहिजे किंवा त्याचं उत्तराचंही असेल, आणि प्रत्येक दिवशी एक नवीन प्रश्न तुम्ही बनवायचा आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, अ सेंटेन्स अ डे. तर दररोज एक वाक्य बनवायचं आहे. फ्रेम अ
मिनिंगफुल सेंटेन्स इन युअर मदर टंग और युअर ओन, ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश. ठीक आहे, आपल्या मातृभाषेत तुम्ही स्वतःचे एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे. बेटर युअर वर्क, तुमचं काम कसं सुधारता येईल बघा. फाइंड वर्ड्स विच साऊंड्स द सेम बट हॅव अ डिफरंट मिनिंग, फॉर एक्झाम्पल राईट अँड राईट. ठीक आहे, तर असे समान उच्चार असणारे शब्द तुम्ही पाहायचे आहेत ज्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. त्यांनी उदाहरण दिले बघा खाली, राईट आणि राईट. राईट म्हणजे बरोबर, राईट म्हणजे लिहिणे. ओके, किंवा फाइंड वर्ड्स विच हॅव द सेम स्पेलिंग बट डिफरंट प्रोनाउन्सिएशन. ठीक आहे, तर असे शब्द तुम्हाला पाहायचे आहेत ज्यांचा स्पेलिंग सारखे आहे पण उच्चार मात्र वेगळा आहे. एक उदाहरण दिलं खाली, रीड प्रोनाउन्स ॲट रीड अँड ॲज रेड. किंवा फाइंड वर्ड्स विच लुक द सेम, sound the same, but have a different meaning. For example, light, which means not heavy, as the sun's light, bright. ठीक आहे, लाईट म्हणजे वर्णाने हलका आणि सूर्याचा प्रकाश सुद्धा त्याला आपण सनलाईट म्हणतो, त्या पद्धतीनं.